शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी घनश्याम माडे आनंद ॲग्रो केअरचा संचालक आहे. आज पुन्हा नवीन विषय, नवीन आपल्या वेब सिरीजमधला महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपण जे समजून घेणार आहे जीवाणू काय असतात आणि कोणता जीवाणू आपल्या शेतीमध्ये वापरला पाहिजे. आपली जी वेब सिरीज चाललेली आहे, ज्या वेब सिरीजचं नाव आहे शेतीमधील सूक्ष्मवीर, आणि त्या सूक्ष्मवीरांविषयी आपण वेगवेगळ्या माध्यमातून डिस्कशन करतोय. तर महत्त्वाचा आजचा जो वीर आहे तो वीर आहे बॅसिलस सबटिलिस. बऱ्याचशा द्राक्ष बागायतदार असतील, टोमॅटो बागायतदार असतील, डाळिंब बागायतदार असतील, केळीचे बागायतदार असतील, पेरूचे बागायतदार असतील, वेगवेगळ्या हॉर्टिकल्चर असतील किंवा भाजीपाल्याचे शेतकरी असतील, सगळ्यांना बॅसिलस सबटिलिस हा जो बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाची माहिती आहे. पण त्या बॅक्टेरियाचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे, तो बॅक्टेरिया आहे की फंगस आहे, या बऱ्याचशा प्रश्नांची लोकांना कुतूहलता असते. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. आणि या बॅसिलस सबटिलिस हा जो जीवाणू आहे, या जीवाणूचं महत्त्व आपल्या शेतीमध्ये काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर मी पुन्हा तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. तर शेतकरी बंधूंनो, बॅसिलस सबटिलिस किंवा आपल्या भारतीय शेतीमध्ये किंवा जगातल्या सगळ्या शेतीमध्ये आपले जे सूक्ष्मवीर आहेत त्यांचं महत्त्व काय आहे. तर ज्याच्यामध्ये सूक्ष्मवीर ट्रायकोडर्मा विरिडी आहे, तुमचा बॅसिलस सबटिलिस आहे, ट्रायकोडर्मा हर्जियानम आहे, बॅसिलस मेगाटेरियम आहे, बॅसिलस पॉलिमिक्झा आहे, बॅसिलसच्या अनेक स्पेसीज ज्या तुमच्या शेतीमध्ये महत्त्वाचं काम करत असतात, ज्याच्यामध्ये तुमचा फॉस्फेट सोल्बलायझिंग बॅक्टेरिया असतो, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतो. अशा अनेक प्रकारचे सूक्ष्मवीर तुमच्या शेतीमध्ये काम करत असतात, ज्याच्यामध्ये काही खतं उपलब्ध करणारे सूक्ष्मवीर आहेत, काही किडींना मारणारे सूक्ष्मवीर आहेत, आणि काही बुरशींना मारणारे सूक्ष्मवीर आहेत, आणि काही सूत्रकुमीरांना मारणारे सूक्ष्मवीर आहेत. तर त्याच्यातलाच महत्त्वाचा सूक्ष्मवीर म्हणजे बॅसिलस सबटिलिस. तर बघूया आपण बॅसिलस सबटिलिस काय आहे, त्याचा रोल काय आहे, तो कसं काम करतो. तर मित्रांनो, शेती करत असताना महत्त्वाचे आव्हानं असतात आणि हे आव्हानं सांभाळण्यासाठी किंवा आव्हानं कशा मिळता येतात, तर जागतिक जर आपण आढावा घेतला तर जागतिक आढाव्यानुसार बायोटिक आणि अबायोटिक असे दोन पद्धतीचे नुकसान आपल्या पिकावरती होत असतात. आपण नुकसान म्हणू किंवा त्याला एक ताण म्हणू किंवा एक अशी एक वेळ येते की त्यावेळेस पिकावरती लोड येतो, इन्फेक्शन्स वाढतात आणि परिणामी आपलं उत्पादन कमी होतं. तर जागतिक स्तरावरती पिकांचे हे दोन पद्धतीने नुकसान होतं. त्याच्यामध्ये तुमचं जर आपण बघितलं तर अजैविक घटक जे आहेत त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे दुष्काळ आहे, त्यानंतर उष्णता आहे, कीड आणि रोग हा सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो की ज्याच्याने तुमचं पिकाचं जे काही नुकसान आहे ते 50 ते 70 म्हणजे एवढं मोठं नुकसान तुमच्या पिकामध्ये होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही तण आहे, तर तणनाशक जर आपण वापरलं नाही तरी सुद्धा 30 ते 34% नुकसान होतं. तणनाशक रासायनिक वापरायला पाहिजे का, त्याच्याविषयी आमचा विरोध असतो, पण बऱ्याचशा ठिकाणी शेत मजूर उपलब्ध नसतात म्हणून आपलं तणनाशक वापरावं लागतं. त्याचं जर आपण वापर नाही केला किंवा त्याला बंदोबस्त नाही केला तर 30 ते 30% नुकसान होतं. आणि काढणीच्या पश्चात जे काही आपले लॉसेस होतात की काढणीच्या वेळेचं लॉस असेल, हँडलिंगच्या वेळेचा लॉसेस असेल, अशा वेगवेगळे लॉसेस जे आहेत ते तुमचे 10 ते 15% लॉसेस हे आपल्या पिकामध्ये होत असतात. आणि मेनली जर आपण बघितलं तर नुकसानीचे जे प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये तुमचं 33% तण आहे, कीटक तुमचं 26% आहे, आणि जे रोग आहेत ते 20% आहेत. आणि जे आपण सूत्रकृमीचं बघितलं होतं तर सूत्रकृमीमुळे सुद्धा 6 ते 8% नुकसान होतं. आणि जो आपला उंदीर मामा रॅट, तर हा उंदीर मामा सुद्धा आपलं जनरली अहवाल आहे की 6% नुकसान करतो. म्हणजे जर तुम्ही 100 किलो एक्झाम्पल घ्या की गहू बनवत असाल
तर 6 किलो गव्हाचं नुकसान उंदीर करत असतात. तर असे वेगवेगळ्या नुकसानांना आपलं काय करावं लागतं, सामोरे जावं लागतं. आणि पूर्वी लोकांचं एक म्हण होती की एक देवाचं, एक आपलं आणि एक पक्ष्यांचं किंवा जनावरांचं. पण आता तसं चालणार नाही, कारण आपण जगाचे पोशिंदे आहोत. आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण ह्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत याच्या अडचणींवरती जर आपण काम केलं तर आपण 100% आपलं उत्पादन वाढवू शकतो. आणि आपलं जर उत्पादन आपण वाढवलं तर आपल्याला अर्निंग पण चांगले येईल, 2 पैसे पण चांगले भेटतील. आणि जे काही धान्याची जी कमतरता आहे ती कमतरता आपण भरून काढू शकतो. म्हणून बुरशीनाशकं ज्यावेळेस भारतामध्ये आली, ज्यावेळेस भारतामध्ये बुरशीनाशकांचा शोध लागला, काही बुरशीनाशके ज्या MNCs कंपनी आहेत त्या MNCs कंपनीने त्यांच्या देशामध्ये ते डेव्हलप केले. आणि भारताने हरित क्रांतीनंतर जेव्हा भारतात इम्पोर्ट केले तर ते जे फंगीसाईड्स आहेत, तर फंगीसाईड जे आहेत हे रसायने पासून बनवले जातात. आणि जे मुख्य त्याचे 2 जे प्रकार पडतात, एक जे आहे ते रसायनांवरती आधारित असतात बुरशीनाशके, आणि दुसरे जे असतात ते जैविक घटकांवरती अवलंबून असतात. जे जैविक घटक आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहेत. आणि हे जे जैविक घटक आहेत हे जैविक घटक आपल्या भारताच्या जमिनीतूनच मिळालेले आहेत. त्याच्यावरती मी तुमच्याशी चर्चा करतोय आणि त्याविषयीच आपण सखोल माहिती घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय असतं की जे बुरशीनाशके असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा 2 उपप्रकार पडतात. की पहिलं बुरशीनाशक असतं प्रतिबंधात्मक, आपण त्याला म्हणतो प्रिव्हेंटिव्ह. म्हणजे समजा जर तुमच्याकडे डावणे मिल्ड्यूचं इन्फेक्शन झालं तर तुम्ही असं म्हणतात की समजा मी त्यावेळेस जर डावणे मिल्ड्यूसाठी जर एखादं बुरशीनाशक आंतरप्रवाही असेल किंवा स्पर्शजन्य असेल जर वापरलं असतं तर मी बुरशीवर चांगलं नियंत्रण मिळवू शकलो असतो. पण माझं त्यावेळेस काय झालं, दुर्लक्ष झालं. पण प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युरेटिव्ह. म्हणून प्रिव्हेंटिव्ह बुरशीनाशक वापरली जातात. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे रोग येतो आणि रोग आल्यानंतर आपण म्हणतो की जेव्हा माझ्या लक्षात येतं त्याला क्युरेटिव्ह बुरशीनाशक म्हणतात. असे 2 प्रकारचे बुरशीनाशक ज्याच्यामध्ये रासायनिक, जैविक आणि त्याच्यामधले उपप्रकार जे आहेत ते 2 आपण समजून घेतले. रासायनिक बुरशीनाशकं जी आहेत ही रासायनिक बुरशीनाशके रोगांना काय करतात, केमिकल पद्धतीने मारतात, रोखतात किंवा कंट्रोल करतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात की एक म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशके जे काय करतात, आपण त्याला कॉन्टॅक्ट फंगीसाईड म्हणतो. तर कॉन्टॅक्ट फंगीसाईडमध्ये काय येतात की हे पानाच्या पृष्ठभागावरती संपर्कात आल्यानंतर बुरशी मरते. म्हणजे लक्षात घ्या की जर तुमचं एखादं पीक असेल आणि त्या पिकाचं पान असेल, वेल असेल, तर त्यावरती जर ही बुरशी आली तर ती बुरशी काय करते, असं तुमचं पान असतं, या पानावरती ती बुरशी वाढते. आणि बुरशी वाढल्यानंतर तुमचे जे काही रसायनं आहेत हे रसायनं कॉन्टॅक्ट्समध्ये जेव्हा येतात, जेव्हा कॉन्टॅक्ट्समध्ये आल्यानंतर ही बुरशी काय होते, मरते, मृत पावते किंवा त्याच्यावरती कंट्रोल मिळतो. आणि दुसरं आहे की अंतरप्रवाही बुरशीनाशके. तर अंतरप्रवाही बुरशीनाशके जे आहेत ते त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिस्टेमॅटिक फंगीसाईड. ज्याच्यामध्ये तुमचं सिस्टेमॅटिक फंगीसाईडमध्ये येतं तुमचं कार्बेंडेन्झिम, त्यानंतर टेबेकोनाझॉल आणि जो म्हणतो आपण झोल ग्रीप किंवा स्ट्रॉबेलियन ग्रुप. तर हे जे आहेत हे झाडाच्या सिस्टीममध्ये जाऊन बुरशीला कंट्रोल करण्याचं काम करत असतात. म्हणून बंधूंनो लक्षात घ्या की अंतरप्रवाही बुरशीनाशके आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशके ह्या दोन्ही बुरशीनाशकांचे उदाहरणं मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि त्या कशा पद्धतीने काम करतात हे सुद्धा मी तुम्हाला समजून
सांगितलेलं आहे. हे सर्व रासायनिक बुरशीनाशके कसे काम करतात. आता पुढे आपण बघू की रासायनिक बुरशीनाशकांचे दुष्परिणाम. कारण देवाने प्रत्येक गोष्टीला दोन बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो की हे गाडी वेगवान चालवली तर वेगाने धडकण्याची शक्यता असते, वेगाने गाडी चालवली तर वेगाने धडकली तर वेगाने ॲक्सिडेंट होण्याची जास्त चान्स असतो. तसंच प्रत्येक गोष्टीला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. तर रासायनिकांचे जे काही दुष्परिणाम आहेत, तर पहिला दुष्परिणाम आहे प्रतिकार शक्ती, आपण ज्याच्यावरती म्हणतो रेजिस्टन्स पॉवर. आणि रेजिस्टन्स पॉवर तयार झाल्यामुळे आपण जे काही, जसं काही मेन्कोजेब असेल, जसं स्ट्रॉबिलियन ग्रुप असेल, किंवा कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमॅटिक जे फंगीसाइड्स असतात, तर त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ की कोणतंही एक बुरशीनाशक घ्या की ज्या नाशकाच्या अतिवापरामुळे समजा एखादं बुरशीनाशक तुम्ही 2 ग्रॅमने वापरत आहात किंवा एखादं बुरशीनाशक तुम्ही 2.5 ml ने वापरत असाल तर तुम्हाला चांगला कंट्रोल मिळेल. म्हणजे याच्यामध्ये समजा आपण कॉन्टॅक्ट फंगीसाइड म्हणू, याच्यामध्ये आपण समजा एखादं सिस्टेमॅटिक फंगीसाइड म्हणू. पण आज रोजी जर तुम्ही 2 ग्रॅम वापरलं, उद्या वापरलं, 15 दिवसांनी वापरलं, दिवसेंदिवस तुम्ही सेम बुरशीला कंट्रोल करण्यासाठी सारखं जर एकच बुरशीनाशक वापरलं तर हे बुरशीनाशक काय करतं, रेजिस्टन्स पॉवर निर्माण करतं. आता हे रेजिस्टन्स पॉवर निर्माण करतं म्हणजे काय करतं की ज्याच्यावरती मी सांगितलं की वारंवार जर एखादं बुरशीनाशक कीटकनाशकाचा जर परिणाम जास्त प्रमाणात होत असेल तर त्या पिकामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते. आणि ही प्रतिकार शक्तीवरतीच आपण काय करत आहोत, बोलत आहोत. आणि या प्रतिकार शक्तीमुळे काय होतं की पिकाला वारंवार ते उत्पादन वापरल्यानंतर सुद्धा रिझल्ट येत नाही. बऱ्याचशा वेळेस अशी चर्चा होते की मागच्या वेळेस मी 2 ग्रॅम वापरलं होतं, छान रिझल्ट आले, आता 2.5 टाकलं, सेम प्रॉडक्ट आहे, सेम कंपनी आहे, सेम डोस चेंज केला तरी परिणाम दिसत नाही. याचं कारण रेजिस्टन्स पॉवर. दुसरं विषारी अंश, सगळ्यात महत्त्वाचं आनंद ॲग्रो केअरचं विजन काय आहे, फूड ॲज अ मेडिसिन. फूड ॲज अ मेडिसिन. मग आता जर तुम्ही बघितलं तर इथे मानवासाठी त्याचं काय आहे, धोका आहे. रासायनिक बुरशीनाशकांचे दुष्परिणाम आपण बघतोय की फायदे आणि तोटे. तर त्याच्यामध्ये मधला महत्त्वाचा तोटा आहे फळांमध्ये आणि भाजीपाल्यामध्ये रासायनिक अंश शिल्लक राहिल्यामुळे तुम्हाला तुमचे द्राक्ष, भाजीपाला, जे काही पिकं असतील की जे तुम्हाला निर्यात करायचे आहेत ते निर्यात करता येत नाही. दुसरं, रासायनिक अंश त्या पिकामध्ये गेल्यामुळे आणि त्या फळामध्ये, भाजीपाल्यामध्ये आल्यामुळे ते काय होतं, माणसाने ते कंझ्युम केलं की माणसाच्या शरीरामध्ये ते विष जातं. आणि हे विष माणसाच्या शरीरामध्ये गेलं की मग तुम्हाला काय होणं, दमा होणं, अस्थमा होणं, चिडचिड होणं, कॅन्सर सारखे जे काही दुरंदर आजार म्हणतो आपण, ज्याला दीर्घ आजार म्हणतो, असे अनेक प्रकारचे दीर्घ आजार या रासायनिक बुरशीनाशकांमुळे सुद्धा होतात. तिसरं नुकसान होतं तुमच्या जमिनीचे हेल्थ. शेतकरी बंधूंनो, आपण पिकाला नक्कीच वाचवलं पाहिजे, पिकाची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे. पण पिकाची काळजी घेत असताना आपण आपल्या भारतीय लोकांचं सुद्धा शरीराचा विचार केला पाहिजे. म्हणून जमिनीचे आरोग्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर जमिनीचे आरोग्य खराब होते. कारण की एखादं बुरशीनाशक तुम्ही तुमच्या कोणत्याही पिकावरती मारलं, बुरशीला कंट्रोल मिळतं,
पण ते बुरशीनाशक वापरता वापरता ते जमिनीवरती पडतं. जमिनीवरती पडल्यानंतर तुमच्या जमिनीच्या pH वरती त्याचा इफेक्ट होतो. तुमच्या जमिनीमध्ये असलेले जे सूक्ष्मवीरवरती आपण बोलतोय, त्या जमिनीतील सूक्ष्मवीरांचा काउंट कमी होतो, सूक्ष्मवीर मरतात. तो एक दुष्परिणाम होतो. त्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये केमिकल पडल्यामुळे ते केमिकल पावसाचं पाणी येतं किंवा तुम्ही ड्रीपने पाणी देतात किंवा तुम्ही फ्लडने पाणी देतात, हे सगळं पाण्याचा निचरा नदी, नाले, विहीर, बोरवेल, जिथं पण काही त्याचे स्रोत असतील, ह्या सगळ्या स्रोतमध्ये हे सगळे केमिकल्स पोचतात आणि तुमच्या जमिनीचं आरोग्य व माणसांचं आरोग्य खराब होतं. हे दुष्परिणाम या रासायनिक बुरशीनाशकांचे आहेत. तर हे जे रासायनिक बुरशीनाशक आहेत त्याचे दुष्परिणाम तर आपल्याला माहिती आहेत, पण मग याच्यासाठी दुसरा काही पर्याय आहे का? तर याच्यासाठी नक्कीच पर्याय आहे. नक्कीच पर्याय आहे, ज्याच्यासाठी आपण बुरशीनाशके जैविक पद्धतीने त्याचा कंट्रोल करू शकतो. आता जैविक पद्धतीने कंट्रोल करणं म्हणजे काय? काट्याने काटा काढणे. कारण आता आपले ही पूर्वजांनीच आपल्याला ही काय शिकवलेले आहे की काट्याने काटा काढणे म्हणजे काय? जमिनीतच एक सजीव जैव मित्र बुरशी घ्यायची आणि या मित्र बुरशीला घेऊन तिची ग्रोथ करून आपण हानिकारक बुरशीला मारायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतंही केमिकल टाकायचं नाही. जैविक पद्धतीनेच आपल्या शेतीमध्ये बुरशीला कंट्रोल करायचं. म्हणजे काट्याने काटा काढणे, कोणत्याही सिंथेटिक केमिकलचा वापर आपल्याला करायचा नाही. हा सुद्धा पर्याय आज भारतीय शेतीला उपलब्ध झालेला आहे. आता त्याच्यामध्ये काय काय आहे? तर त्याच्यामध्ये बघा की जैविक बुरशीनाशकांचे प्रकार मोडतात. मग ज्याच्यामध्ये बघा जैविक बुरशीनाशकांमध्ये काही मित्र बुरशी आहेत की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जमिनीचे सूक्ष्मवीर. तर सूक्ष्मवीरमध्ये काय बोललो मी तुम्हाला की ट्रायकोडर्मा विरिडी आहे, ट्रायकोडर्मा हर्जियानम आहे. त्यानंतर तुमच्या असे विविध मित्र बुरशी आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा सुडोमोनास फ्लोरोसेन्स आहे आणि बॅसिलस सबटिलिस आहे. हे सुडोमोनास फ्लोरोसेन्स आणि बॅसिलस सबटिलिस, ट्रायकोडर्मा विरिडी या विविध बुरशी आणि जीवाणू तुमच्या जमिनीमध्ये कार्य करत असतात आणि जैविक वरदान आपल्या भारतीय शेतीला आपल्या शास्त्रज्ञ कम्युनिटीने दिलेले आहे आणि हे मोठं योगदान आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचं आहे. मग हे कसं काम करतात, त्यांचा काय फायदा होतो? आज आपण तर बॅसिलस सबटिलिस याच बुरशीवरती बोलतोय. तर बॅसिलस सबटिलिस ही प्रभावी बुरशीनाशक आहे की ज्याला आपण बायोलॉजिकल फंगिसाइड म्हणतो. तर बॅसिलस सबटिलिस कसा असतो, काय दिसतो, त्याचे काय काय गोष्टी आहेत? तर बॅसिलस सबटिलिस हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असल्यामुळे त्याचं स्पोरुलेशन फास्ट होतं आणि स्पोरुलेशन फास्ट झाल्यामुळे तो अजीवन त्याचं लाईफ असतं. तर हे दिसायला काय असतात? सूक्ष्म आणि लंब गोलाकाराचे असतात. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा लंब गोलाकाराचे काय असतात? हे बॅसिलस सबटिलिसचे स्पोर दिसतात आणि लांबीने ते 2 ते 6 मायक्रोमीटर रुंदीचे असतात, लांबीचे असतात आणि 0.5 ते 0.8 मायक्रोमीटर काय ते रुंदीचे असतात. त्याचा प्रामुख्याने जो आढळ आहे म्हणजे जो बॅक्टेरिया आहे बॅसिलस सबटिलिस हा जमिनीमध्ये जास्त आढळतो आणि जमिनीतूनच तो आयसोलेट केलेला आहे आणि वनस्पतींच्या मुळावरती तो आढळत असतो आणि मानवाच्या आणि प्राण्यांच्या पचन संस्थेमध्ये सुद्धा ह्या जीवाणूचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण डायजेशन सिस्टीम असेल किंवा तुमच्या बॉडीमध्ये रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप करणे असेल
ह्युमनमध्ये, तसं ते प्राण्यांमध्ये सुद्धा आणि सेम तसंच वनस्पतींमध्ये सुद्धा ह्या जीवाणूंचा वापर केला जातो आणि या जीवाणूंचं महत्त्व आहे. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की जर जीवाणू हे फक्त माणसं आणि जनावरांसाठीच आहेत, शेतीसाठी नाही. पण ज्यावेळेस ही सजीव सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेस निसर्गाने आपल्याला ऑलरेडी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त त्या आपल्या हाताने मारल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. पण मागे जर आपण 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी गेलो तर आपल्याला कोणत्याही जीवाणूचा वापर करण्याची गरज नव्हती. याचं कारण फक्त या जीवाणूंचा जो काही स्पोर लोड आहे तो तुमच्या जमिनीमध्ये वातावरणामध्ये जास्त प्रमाणात होता, म्हणून तुम्हाला कोणत्याही केमिकल बुरशीनाशकांची किंवा जैविक बुरशीनाशकांची गरज नव्हती. बघा, हे जे जीवाणू आहेत म्हणजे त्यांची जी मोर्टॅलिटी म्हणू आपण किंवा हालचाल म्हणू, तर ते एक फ्लॅजिला बनवतात आणि फ्लॅजिला बनवल्यानंतर ते केसाच्या सारखे अवयव असतात आणि त्यामुळे ते द्रवाच्या माध्यमातून हालचाली सुरू करतात आणि यांना ग्रोथ करण्यासाठी एरोबिक जीवाणू यांना म्हणतात आणि जगण्यासाठी यांना काय लागतो? ऑक्सिजन. म्हणजे जसं आपल्या माणसांना जगण्यासाठी ऑक्सिजन जरी कमी पडला तरी सुद्धा आपण म्हणतो की मला थोडं गुदमरल्यासारखं होतंय, तर माणसाला जगण्यासाठी जसं ऑक्सिजन, पाणी आणि अन्न लागतं तसं जीवाणूंना जगण्यासाठी जे एरोबिक बॅक्टेरिया असतात की त्यांना जगण्यासाठी लागतो ऑक्सिजन आणि कार्बन. त्याच्यावरती जीवाणूंचं मल्टिप्लिकेशन वाढत असतं. आणि जर लॅबमध्ये आपण एक प्लेट घेतली आणि प्लेटवरती जर आपण बॅसिलस सबटिलिसची ग्रोथ बघितली तर अशा पद्धतीने तो बॅक्टेरिया प्लेटवरती ग्रोथ झालेला दिसतो, जो डोळ्यानेही दिसत नाही, मायक्रोस्कोपमध्ये त्याची प्रॉपर स्ट्रक्चर, त्याची प्रॉपर फिगर दिसते. आता हा जो बॅक्टेरिया आहे बॅसिलस सबटिलिस, तर बॅसिलस सबटिलिस कोणत्या टेम्परेचरमध्ये वाढतो आणि त्या टेम्परेचरमध्येच का वाढतो? कारण प्रत्येकाची सस्टेन होण्याचं एक टेम्परेचर असतं. जर एखाद्या माणसाला 40 डिग्री टेम्परेचरची सवय असेल तर तो ज्यावेळेस 15 डिग्री 10 डिग्री आणि मायनसमध्ये गेला तर त्याला सस्टेन करणं अवघड होतं, म्हणून त्याला जास्त उबदार कपडे घालावे लागतात. तसंच असतं की बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी म्हणजे बॅसिलस सबटिलिसच्या ग्रोथसाठी जर तुमचं 25 डिग्री ते 35 डिग्री टेम्परेचर असेल तर बॅसिलस सबटिलिसची निर्मिती स्ट्रॉंग पद्धतीने होते, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन जोराने होतं आणि प्रॉपर त्याचं स्पोरुलेशन होतं. आणि त्याचं जर प्रॉपर स्पोरुलेशन झालं तर त्याचं जी लाईफ आहे ती लॉंग लाईफ होते. आणि हे जे स्पोर एकदा तयार झाले म्हणजे एंडोस्पोर आपण जे म्हणतो, जे एंडोस्पोर जर हे प्रॉपर पद्धतीने तयार झाले तर 25 डिग्री टेम्परेचर जरी असेल तरी त्या स्पोरवरती काही इफेक्ट होत नाही, कारण स्पोरुलेशन करणं हे बॅसिलसचा महत्त्वाचा घटक आहे आणि हे त्याला नैसर्गिक पद्धतीने दिलेलं एक वरदान आहे. आता मातीतील ओलावा मेन आता आपण एक बघू की जमिनीचा pH जर तुमचा 6 ते 7.5 असेल तर बॅसिलस सबटिलिसची ग्रोथ झपाट्याने होते. जे टेम्परेचर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढा pH सुद्धा त्याला महत्त्वाचा आहे. आणि जर त्याच्या वाढीसाठी अजून एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जमिनीमध्ये जर ओलावा 50 ते 60% असेल तर 50 ते 60% ओलाव्यामध्ये बॅसिलस सबटिलिस या जीवाणूची झपाट्याने वाढ होते. मित्रांनो, लक्षात घ्या की हे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या जर गोष्टी आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकासाठी आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये व्यवस्थित मेंटेन केल्या तर तुमच्या बुरशीनाशकाचे सुद्धा काही स्प्रे तुम्ही वाचवू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी जर बॅक्टेरियाच्या वाढीसाठी तुम्ही तयार नाही केल्या तर मात्र काय होणार, तुमच्या जीवाणूचे स्पोर ते मरणार, तेवढं स्पोरुलेशन होणार नाही, त्याची संख्या तेवढी वाढणार नाही. आणि स्पोर लोड जर बॅसिलस सबटिलिसचा नाही वाढला
तर हानिकारक बुरशींचा स्पोर लोड त्याच्यावरती वाढेल आणि हानिकारक बुरशींचा स्पोर लोड वाढला की तुमच्या पिकावरती काय येईल, रोग येईल आणि ह्या रोगाला कंट्रोल करण्यासाठी बॅसिलस सबटिलिसचा वाढीसाठी वातावरण तयार करणं महत्त्वाचं असतं. आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांना माहिती नसेल, पण पावसाळ्याच्या वातावरणात जर तुम्ही बघितलं तर सर्वीकडे तुम्हाला काय दिसतं की वातावरण एकदम नैसर्गिक असतं, एकदम त्याच्यामध्ये मॉइश्चर चांगलं असतं. म्हणजे 70 तुमचं डिग्री सेल्सिअस पर्यंत तुमचं काय असतं, आर्द्रता असते. तुमचं टेम्परेचर साधारण 25 ते 30 दरम्यान असतं. आणि मॉइश्चर जर तुमचं प्रॉपर असेल, टेम्परेचर जर प्रॉपर असेल तर सगळ्याकडे काय होतं, बुरशीची वाढ चांगली होते. आणि आपल्या बऱ्याचशा बागायतदार बंधूंना माहिती आहे की पावसाळ्याच्या पिरियडमध्ये जर आपण बॅक्टेरियाचा जेवढा जास्त वापर केला त्यांचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं. म्हणून जनरली जेवढे काही शास्त्रज्ञ आहेत, हे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जेवढी आर्द्रता जास्त असेल त्यावेळेस बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजे. आणि ह्या बॅक्टेरिया ह्या टेम्परेचरमध्ये फास्ट ग्रोथ करत असतात. त्यानंतर बॅसिलस सबटिलिसच्या वाढीसाठी अनुकूल काय काय घटक अजून महत्त्वाचे आहेत, तर हवेतील आर्द्रता, जे मी तुम्हाला आत्ता जस्ट बोललो, तर हवेतील आर्द्रता जर तुमची 70 असेल तर अशा आर्द्रतेत बॅसिलस सबटिलिसची ग्रोथ जी आहे ती जलद गतीने होते. आणि त्याची जे काही पानावरतीचे त्याचा प्रभाव आहे तो फास्ट दिसतो. आणि ऑर्गॅनिक कार्बन व अन्नद्रव्य त्याचं फूड आहे, जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. आणि ऑक्सिजनच्या मुबलक पुरवठा जर असेल तर एरोबिक जीवाणू फास्ट गतीने ग्रोथ करतात. आणि हे बॅसिलस सबटिलिसचं मेन कार्य आहे. एंडोस्पोर निर्मिती म्हणजे एंडोस्पोर फॉर्म्युलेशन आपण म्हणू शकतो, फॉर्मेशन म्हणू शकतो. तर एंडोस्पोर फॉर्मेशन बॅसिलस सबटिलिस कशा पद्धतीने करतात, तर मेन जेव्हा त्याला अन्नाची कमतरता भासायला लागली, जेव्हा त्याला वाटतं, कारण की मी पुन्हा एक वाक्य वापरतो की निसर्गाला प्रत्येकाला जगण्याची एक शक्ती दिलेली आहे आणि ही शक्ती बॅसिलस सबटिलिसला सुद्धा दिलेली आहे. ज्या वेळेस त्याच्या आजूबाजूला अन्न साठा संपतो किंवा संपण्याच्या मार्गावरती आहे असं बॅसिलस सबटिलिसला सिग्नल मिळतो, त्यावेळेस बॅसिलस सबटिलिस काय करतो, स्पोरुलेशन फॉर्मकडे जातो आणि त्याचं काय होतं, एंडोस्पोर निर्मिती होते. आणि एंडोस्पोर तो अशा पद्धतीने होतो की त्याचं म्हणजे एक्सपोरियम असा तयार होतो. त्याचा स्पोर कोड जो आहे तो अशा पद्धतीने स्पोर कोड तयार होतो आणि त्याचं जे कॉर्टेक्स आहे ते कॉर्टेक्स अशा पद्धतीने वाढतं आणि त्याचा जो काही DNA आहे त्या DNA मध्ये तो बसतो. आणि मेन त्याचा जो कोर आहे तो कोरमध्ये त्याच्या जी ग्रोथ आहे किंवा त्याचा जो मधला भाग आहे, जसं आपण एक नारळ बघतो तर नारळामध्ये काय असतं, वरती एक आवरण असतं, त्यानंतर एक टणक आवरण असतं आणि मग त्याच्यामध्ये जसं खोबरं निघतं, तर त्याच पद्धतीने काय करतो, तो एक आवरण निर्माण करून स्पोर निर्मिती झाली की हा बॅसिलस सबटिलिस सिक्युअर झाला. ज्या वेळेस त्याला प्रॉपर आर्द्रता मिळाली, प्रॉपर त्याला कार्बन मिळाला, त्यावेळेस त्याची ग्रोथ होते. त्याचं स्पोरुलेशनमधून तो जर्मिनेशनकडे जातो आणि जर्मिनेशन झालं की त्याचं पॉप्युलेशन वाढतं. हा त्याचा नैसर्गिक कार्य चक्कर आहे. आता अँटीबायोटिक विषारी रसायनांचा स्राव, याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाला नैसर्गिक हे दिलेलं आहे. मी नेहमीच एक उदाहरण देतो की समजा माणसाच्या अनुषंगाने जर बघितलं तर विंचू हा एवढंच एक आपण म्हणू कीड आहे, कीटक आहे. साप मोठा आहे तरी माणूस सहज त्याला धरू शकतो, जसं आपण माशाला सहज धरतो एवढ्या मोठ्या माशाला, कारण तो काय चावत नाही. पण छोट्याशा विंचवाचं डंक मारल्यानंतर जसं विष तुमच्या बॉडीमध्ये सोडतो, तर त्या विषारी गोष्टीमुळे आपण म्हणजे मानव मरू शकतो, दगावू शकतो. तसं त्याला स्वतःला जसं जगण्याची एक वेगळी कला निसर्गाने दिली आहे, तसं प्रत्येक जीवाणूला जगण्याची एक वेगळी कला दिलेली आहे. तशातलाच एक बॅसिलस सबटिलिस एक जीवाणू आहे आणि हा जीवाणू बॅसिलिन
नावाचं जर तुम्ही बघितलं टेक्निकली, तुम्ही कुठेही वाचलं तर बॅसिलिन नावाचं एक हे तयार करतो, म्हणजे एन्झाईम्स तयार करतो, आणि ते बॅसिलिन एन्झाईम तुमची जी काही हानिकारक बॅक्टेरिया असतील, हानिकारक फंगस असतील, हानिकारक पॅथोजन्स असतील, याच्यावरती तो सोडतो आणि त्याची जी काही सिस्टीम आहे या सिस्टीमवरती तो ब्रेक करतो. दुसरं आहे इड्युटिरिन. हा जो इड्युटिरिन आहे हा बुरशीच्या पेशी भित्तिकावरती डायरेक्ट काय करतो, हल्ला करतो, आणि सर्पेक्टिन नावाचं जे काही बुरशी आहे ह्या बाहेरील आवरणाला काय करतो, तो कमकुवत करतो. आणि फेंगीमायसिन जे आपण फेंजेसिन म्हणतो, हे तंतूंच्या वाढण्याला काय करतात, रोखतात. म्हणजे जे काही त्याचे तंतू आहेत या तंतूला सुद्धा वाढू देत नाही. अशा पद्धतीने हा जैव रासायनिक पदार्थ सोडत असतो. म्हणजे हे जैव रासायनिक जर आपण बघितलं तर हा बॅक्टेरियल पॅथोजन आहे समजा, आणि हा बॅक्टेरियल पॅथोजन काय करतो, हे जे काही पेप्टल ग्लायकेन जे कवच असतं किंवा आपण म्हणतो काय पेप्टल ग्लायकेनचा जो लेअर आहे, ह्या लेअरमध्ये काय असतं की तुमचं ग्लुकोनामाइन फॉस्फेट नावाचं घटक, म्हणजे आपण म्हणतो शुगर, आणि शुगर जशी माणसांना महत्त्वाची आहे, स्टार्च आपण म्हणतो, कार्बन आपण म्हणतो, तर तसं बॅक्टेरियाच्या निर्मितीसाठी जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ऑक्सिजन आणि कार्बनचा स्रोत जर प्रॉपर असेल तर बॅक्टेरियाची ग्रोथ फास्ट होते. पण हे पेप्टिडोग्लायकेनचा लेअरमध्ये जे काही ग्लुकोज असतं, हे ग्लुकोजची निर्मिती काय करतो, हा जो जो हा बायोमायसिन जो आहे हा त्याच्यावरती निर्मिती होऊ देत नाही, आणि मायसिन जो आहे ही जी त्याची चेन आहे या चेनला काय करतो, तो ब्रेक करतो, आणि ग्लुकोजची निर्मिती न झाल्यामुळे तुमचा जो काही हानिकारक पॅथोजन्स असेल, कारण हा त्याच्यामधलं जे काही बॅसिलस सबटिलिस मधला घटक आहे जो बायसिन आहे तो निर्मिती होऊ देत नाही, आणि त्याच्यामुळे तुमचं पेप्टोडोग्लायकेनचं शुगर निर्मिती न झाल्यामुळे त्याचं काय होतं, सिंथेसाइज होणं थांबतं, आणि आपोआप ते ज्या पेशी आहेत या मृत पावतात, आणि आपल्या बॅसिलस सबटिलिस या मित्रबुरशीची त्याच्यावरती वाढ होते, आणि रोगाला आपण नियंत्रण मिळवू शकतो. हे त्याचं खरं चक्र आहे, आणि अशाच पद्धतीने तो काय करतो, काम करत असतो. पण ही सायंटिफिक कम्युनिटीने याच्यावरती अभ्यास करून हे मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. दुसरं बघा, मी तुम्हाला बॅसिलायसिन जे आहे ज्याच्यावरती मी बोललो की बॅसिलायसिन जो बॅसिलस सबटिलिस आहे हो, हा एक काय करतो, हा एन्झाईम सिक्रेट करतोय, आणि हा एन्झाईम सिक्रेट केल्यामुळे ही जी चेन आहे, जी तुम्हाला मी ग्लुकोपेप्टाईनची जी चेन बोललो, या ग्लुकोपेप्टाईनच्या चेनला तो ब्रेक करतो. त्याची चेन अशी निर्मित झाल्यामुळे तो इंट्रासेल्युलर पेप्टाईडला पुन्हा विभागतो आणि त्याला निर्मिती होऊ देत नाही. हा त्याचा खरा मॅजिकल रोल आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की फेंजीमायसिन किंवा फेंजेसिन आपण जे म्हणतो, तर फेंजेसिनचा सुद्धा तसाच रोल आहे की त्याच्या DNA तो डॅमेज करणं असेल, किंवा जे त्याच्या वेगवेगळ्या सेल्स आहेत या सेल्सला तो काय करतो, ग्रोथ होऊ देत नाही. दुसरं आहे तुमचं अँटीबायोटिक विषारी रसायनांचा स्राव, ज्याच्यामध्ये तुमचं बीजाणूंची उगवण क्षमता रोखणे असेल, किंवा वाढलेल्या बुरशी ज्या आहेत, म्हणजे ही प्रतिजैविके जी आहेत ह्या प्रतिजैविक अंकुर होण्यापासून रोखतात, म्हणजे जे काही हानिकारक गोष्टी आहेत त्याला ते वाढू देत नाही. आणि बॅसिलस जेव्हा मुळांवरती वसाहत निर्माण करतो तर रसायनांचे उत्सर्जन करते, त्यामुळे मुळांच्या भोवती एक केमिकल झोन निर्माण होतो, आणि ह्या केमिकल झोनमुळे कोणत्याही हानिकारक बुरशीला तो शिरकाव करू देत नाही. हा मेन बॅसिलस सबटिलिसचा रोल आहे.
आता बॅसिलस सबटिलिस प्रतिकारशक्ती कसे निर्माण करतो, तर तुमच्या झाडामध्ये म्हणजे मी जसं तुम्हाला एक सांगितलं की एक विंचाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की विंचू तुमच्या जवळ आला, तो त्याला कळतं की माझ्यावरती कोणाचा तरी अटॅक होणार आहे, मग त्याच्या शेपटावरती जो एक डंक मारण्याची जी क्रिया असते तो डंक मारतो आणि त्याचं विष सोडतो आणि तो निघून जातो. तसं याला पण एक सेन्सर दिलेला आहे, तो सेन्स करतो की माझ्या जवळपास कोणी हानिकारक जर बुरशी असेल तर त्या झाडामध्ये एक एन्झाईम्सची निर्मिती आपण म्हणू शकतो किंवा विटॅमिन्सची निर्मिती म्हणू शकतो. अशा विटॅमिन्सची निर्मिती होते ज्याच्यामध्ये तुमचा सॅलिसिलिक ॲसिड असेल, ॲबॅसॅसिक ॲसिड असेल किंवा जॅस्मिनिक ॲसिड असेल, अशा 3 प्रकारच्या संजीवकांची तो निर्मिती करतो. आणि संजीवकांची निर्मिती केल्यामुळे या झाडामध्ये काय होतं, ह्युमन सिस्टीम झाडाची, त्याला ह्युमन सिस्टीम इंड्यूस सिस्टीम काय करतो, तो ग्रोथ करतो. आणि इंडोस सिस्टीम जर त्याची प्रॉपर वाढली तर येणारा जो काही बाहेरील जो काही बुरशीचे पॅथोजन्स आहेत, ज्याचे स्पोर आहेत, या स्पोरला तो अटॅक करू देत नाही, त्याच्या रिप्लेंट करण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. हा बॅसिलस सबटिलिसचा सुद्धा एक नैसर्गिक महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर प्रेरित प्रणालीगत प्रतिकार शक्ती, म्हणजे याच्याने काय होतं की हे जे काही बॅसिलस सबटिलिसचे सिग्नल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी जॅस्मिनिक ॲसिड किंवा हे जे गोष्टी आहेत, हे काय त्याचे पाथवे आहेत आणि या पाथवेने झाडाची काय होत असते, ह्युमन सिस्टीम डेव्हलप होत असते. आणि ह्या ह्युमन सिस्टीममुळे जी तसं मी तुम्हाला सांगितलं की सॅलिसिलिक ॲसिड असेल किंवा जॅस्मिनिक ॲसिड असेल, या जॅस्मिनिक ॲसिडच्या याच्यामुळे तुमची ह्युमन सिस्टीम काय होते, बूस्ट होते. आता जागा आणि अन्नसाठासाठी पदार्थ म्हणजे अन्नासाठी संघर्ष, म्हणजे आता समजा मी काही नेहमीच बोलत असतो की नैसर्गिक एक जीवनचक्र तयार केलेलं आहे. म्हणजे जसं की तुमचा उंदीर तयार केला आहे, तर उंदीर तयार केला आहे तर त्याला खाण्यासाठी मांजर तयार केली आहे, आणि मांजर तयार केली तर त्याच्या खाण्यासाठी अजून दुसरा प्राणी तयार केला आहे. जसं तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यावरती वेगवेगळ्या जीवनचक्रावरती माणूस जसा अवलंबून असतो, तसं माणूस नॉनव्हेज चिकन खातो किंवा गॉट खातो किंवा वेगवेगळ्या नॉन व्हेजिटेरियन गोष्टी खातो, व्हेजिटेरियन गोष्टी आपण जसं खातो, तर तसं एक जीवनचक्रामध्ये हे जीवनचक्रामध्ये जसं अन्नाची कॉम्पिटिशन होते, तर अन्नाच्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा बॅसिलस सबटिलिस हा नेहमी अग्रेसिव्ह असतो. आणि त्याला जेवढं जास्त फूड घेता आलं, म्हणजे फूड म्हणजे काय की हानिकारक पॅथोजन्सच हे त्याचं फूड असतं, कारण हानिकारक पॅथोजन्सचे जे काही पॅथोजन्स आहेत हेच त्याचा मीडिया असतो आणि त्याच्यावरती तो काय असतो, जगत असतो. म्हणून तो काय असतो, कॉम्पिटिशनमध्ये तो जागा निर्माण करतो आणि इतर हानिकारक गोष्टींना तो काय करत असतो, डॉमिनेट करत असतो. आणि त्यांच्यामधले जेवढे काही न्यूट्रिएंट आहेत हे न्यूट्रिएंट तो ऑब्झर्व करतो आणि तिथे त्याची जागा निर्माण करत असतो. जागा आणि अन्नासाठी बॅसिलस सबटिलिसची काय असते, स्पर्धा चाललेली असते. बॅसिलस सबटिलिस हा जो जीवाणू आहे, शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या की भारतीय शेतीमध्ये जीवाणू आणि बुरश्या ह्या वापरल्या जातात. तर आज म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये जीवाणू बुरशी यांच्यातले फरक आपल्याला विचारले जाणार आहे किंवा याच्यावरती आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की बॅसिलस सबटिलिस नावाचा हा जीवाणू आहे आणि याचा बुरशीनाशक म्हणून रोल आहे आणि हा भारतीय शेतीमध्ये वापरला जातो. आनंद ॲग्रो केअरकडे सुद्धा बॅसिलस सबटिलिस नावाचा जीवाणू उपलब्ध आहे, जो आपल्या भारतीय शेतकऱ्यांना दिला जातो. आणि तसेच बॅसिलस सबटिलिस हा एक्सपोर्टसुद्धा केला जातो. याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या जे काही लायसन्स आहेत हे सुद्धा आनंद ॲग्रो केअरकडे बॅसिलस सबटिलिसचे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडनं मिळालेले लायसन्स आनंद ॲग्रो केअरकडे आहेत. तर आता हा बॅसिलस सबटिलिसची निर्मिती कशी होते, त्याचे फॉर्म्युलेशन्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ. कारण बॅसिलस सबटिलिसचा रोल अनन्यसाधारण आपल्या शेतीमध्ये जर असेल तर त्याच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसुद्धा डेव्हलप झालेल्या आहेत. कारण की मायक्रोब्सवरती गेल्या 1983 असेल 1980च्या अगोदरच्या दशकापासून बॅक्टेरियावरती संशोधन चालू झालेलं आहे आणि 95 नंतर
हे सगळे बॅक्टेरिया कमर्शियलकडे एक एक बॅक्टेरियाचा जसं शोध लागला जातोय तसे ह्या बॅक्टेरियाचं काय होतंय, रजिस्ट्रेशन होतंय, त्याचा डेटा निर्माण केला जातोय आणि आपल्या भारतीय शेतीला हे बॅक्टेरिया उपलब्ध करून दिले जात आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत. तर बॅसिलस सबटिलिसचे कोणते कोणते फॉर्म्युलेशन्स उपलब्ध आहेत, तर आनंद ॲग्रो केअर म्हणजे डॉक्टर बॅक्टोज, जो डॉक्टर बॅक्टोज आमचा आहे, तर डॉक्टर बॅक्टोजच्या माध्यमातून आनंद ॲग्रो केअर बॅसिलस सबटिलिसचं टेक्निकल पावडर जे B2Bच्या माध्यमातून काही आमचे B2Bचे ग्राहक असतील त्यांना सप्लाय केला जातो. टाल्कम फॉर्म्युलेशनमध्ये जिथे लोकांना सॉईलमध्ये वापरायचं आहे पण खतामध्ये मिक्स करून द्यायचं आहे, सॉल्युबिलिटीची त्यांना काही आवश्यकता नाही आहे, तर टाल्कम बेस स्वस्तात मस्त दिलं जातं. त्यानंतर लिक्विड बेस बऱ्याचशा माझ्या शेतकरी बांधवांकडे ड्रिप इरिगेशन असतं, बऱ्याचशा बांधवांना ड्रिप फ्लडने द्यायचं असतं, तर अशा वेळेस तुम्ही लिक्विडचा वापर करू शकतात. दुसरं एक नवीन जी आपण स्पोरुलेशन टेक्नॉलॉजी म्हणतो आणि स्पोरुलेशन होणं हे बॅसिलस सबटिलिसचा जरी महत्त्वाचा रोल असेल तर त्या रोलसाठी आनंद ॲग्रो केअरकडे एक महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी. ज्या प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 4K डेस्टॉस बेस तयार केले जातात आणि 5वं फॉर्म्युलेशन आहे तुमचं 6वं फॉर्म्युलेशन की ज्याच्यामध्ये तुमच्या कॅप्सूल फॉर्ममध्ये बॅसिलस सबटिलिसची निर्मिती होते, जे आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. डॉक्टर बॅक्टस नावाने लिक्विड फॉर्म्युलेशन असेल, डेस्टॉस फॉर्म्युलेशन असेल, तुमचं कॅप्सूल फॉर्म्युलेशन असेल, तुमचं टाल्कम फॉर्म्युलेशन असेल, ते डॉक्टर बॅक्टस नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचं प्रमाण 1 ते 2 लिटर तुम्ही लिक्विडमध्ये वापरू शकतात. जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर 2.5 ते 5 मिली या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकतात. वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनचे वेगवेगळ्या मात्रा ठरवलेल्या आहेत कारण की त्याचे फॉर्म्युलेशन्स मात्र वेगवेगळे आहेत. म्हणून हे जे मी तुम्हाला सांगितलं 4K मध्ये डॉक्टर बॅक्टस 4K मध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला सीड ट्रीटमेंट करायचे असेल तर सीड ट्रीटमेंटला सुद्धा तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर तुम्हाला 5G कॅप्सूलमध्ये मी तुम्हाला सांगितलं असे वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स आनंद ॲग्रो केअरकडे उपलब्ध आहेत आणि हे सगळे उत्पादन निर्मितीसाठी आनंद ॲग्रो केअरकडे वेगवेगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत की जे मी माझ्या प्रत्येक सेशनमधून तुम्हाला समजून सांगतो की आनंद ॲग्रो केअर ही अशी कंपनी आहे की ज्यांनी विजनच ठेवलं आहे की फूड ॲज अ मेडिसिन. तर हे सगळं निर्मिती करण्यासाठी आमच्याकडे अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अत्याधुनिक मशिनरीज आहेत आणि यासाठी जे एअर हँडलिंग युनिट आपण म्हणतो ते सुद्धा एअर हँडलिंग युनिट आनंद ॲग्रो केअरकडे आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्या निर्मितीसाठी जो तुम्हाला स्किलफुल मॅनपॉवर आपण जो म्हणतो की टेक्निकल स्टाफ, तर आनंद ॲग्रो केअरकडे 10 मायक्रोबायोलॉजिस्ट बीटेक आणि प्रोबायोटिक बायोटिक्स सॉईल सायन्स असे वेगवेगळे टेक्निकल डॉक्टरेट लोक आनंद ॲग्रो केअरमध्ये कार्यरत आहेत. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आनंद ॲग्रो केअरचा बॅसिलस सबटिलिस असेल किंवा डॉक्टर बॅक्टोची जी रेंज आहे ती गुणवत्तायुक्त बनवण्याचं काम आमची टीम करत असते. हे आनंद ॲग्रो केअरचं खास वैशिष्ट्य आहे. आणि ही जी आपण प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीवरती बोललो तर प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी बनवण्यासाठी जसं की तुमचं कल्चर घेतलं जातं, त्यानंतर त्याचं इनॉक्युलेशन करून इन्क्युबेशन केलं जातं, इन्क्युबेशन करून त्याचं सीड कल्चर तयार होतं. हे सीड कल्चर तुमच्या फर्मेंटरमध्ये टाकलं जातं. फर्मेंटरमध्ये टाकल्यानंतर त्याचा एक तर डायरेक्ट लिक्विड बनतं किंवा त्याचा बायोमास काढून आपण जी काही स्प्रे डाईंग टेक्नॉलॉजी आहे जी मी तुम्हाला स्पोरुलेशन समजून सांगितलं, तर अशा पद्धतीने 0 अवरमध्ये त्याचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अशी दिसते. 4 तासानंतर त्याला कुठेतरी थोड्या प्रमाणात स्पोरुलेशन चालू होतं आणि 8व्या तासाला म्हणजे 4-4थ्या तासाला त्याची एकदम फास्ट ग्रोथ होते आणि 8व्या तासाला त्याच्यामधले न्यूट्रिएंट संपल्यामध्ये स्पोरुलेशनकडे जातात आणि त्याचे स्पोर तयार होतात आणि 24 तासानंतर शेतकरी बंधूंनो त्याचा असा स्पोर फॉर्म तयार होतो. आणि हा स्पोर फॉर्म 50 डिग्रीमध्ये सुद्धा त्याला काहीच होत नाही, कारण की स्पोर होणं म्हणजे त्याला सुप्त अवस्थेत जाणं आणि सुप्त अवस्थेमध्ये जर हा स्पोर गेला तर ज्या वेळेस त्याला फेवरेबल कंडिशन मिळेल त्या फेवरेबल कंडिशनमध्येच हा स्पोर काय होतो, जर्मिनेट होतो आणि मग आलेल्या रोगावरती तो कंट्रोल करण्याचं काम हा करत असतो. तर अशा वेगवेगळ्या
पद्धतीने अशा टेक्नॉलॉजीने आनंद ॲग्रो केअर बॅसिलस सबटिलिसची निर्मिती करीत असते आणि आपल्या बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी आपल्या बॅसिलस सबटिलिसचा वापर केलेला आहे आणि त्यांना उत्तम परिणाम दिसून आलेले आहेत. आणि माझे जे काही लाईव्ह बघतायत शेतकरी बंधू, काही शेतकरी बंधू नव्याने जुळलेले असतील तर त्या शेतकरी बंधूंनी आनंद ॲग्रो केअरचा डॉक्टर बॅक्टोज बॅक्टस या बॅसिलस सबटिलिसवर आधारित उत्पादनांचा नक्कीच वापर करावा. तुम्हाला उत्तम पद्धतीने जैविक नियंत्रण मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, हे आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो तुमची माती परीक्षण असेल, तुमचं पानदेट परीक्षण असेल, तुमचं पाणी परीक्षण असेल, तुमचं खतांचं परीक्षण असेल किंवा तुमच्या पिकावरती नेमॅटोड्स आलेला असेल तर नेमॅटोडचं परीक्षण असेल किंवा तुमच्या जमिनीमध्ये कोणते कोणते जीवाणू उपलब्ध आहेत व त्याचा स्पोर लोड किती आहे, स्पोर काउंट किती आहे हे सुद्धा चेक करण्याचं लॅब आनंद ॲग्रो केअरकडे आहे. आणि आम्ही तुमच्या जमिनीमधले स्पोर असतील, तुमच्या पिकावरचे स्पोर असतील, तुमच्या मुळावरती स्पोर असतील, हे सगळे चेक करण्याची फॅसिलिटी आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आम्ही केलेली आहे. तर ज्या बंधूंनी आमच्याकडे काही सॅम्पल पाठवलेले नसतील तर लवकरच आमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमच्यापर्यंत ते पोहोचतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि चेक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अगोदर आणि नंतर दोन्ही पद्धतीने माफक दरात केलं जाईल. कारण आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरची टॅगलाईनच आहे योग्य दर, योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शन. कारण शेतकऱ्याच्या मुलाने तयार केलेली शेतकऱ्यांसाठी पहिली कंपनी आहे की जी शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन आमच्या क्रॉप गुरूच्या माध्यमातून सुद्धा केलं जातं. आनंद बायोकेमच्या माध्यमातून सुद्धा रिकमेंडेशन आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. ज्या शेतकरी बंधूंनी आनंद बायोकेम मध्ये सॅम्पल पाठवलं नसेल त्यांनी पाठवा. आणि आनंद क्रॉप गुरू ज्या शेतकरी बंधूंनी डाउनलोड केलेलं नसेल तर कृपया तुम्ही आता लगेच प्ले स्टोअरवरती जा, तुमच्याकडे असलेल्या पिकाची माहिती त्याच्यामध्ये भरा. तुम्हाला आनंद क्रॉप गुरूच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन आमची जे काही टेक्निकल ॲग्रोनॉमिक्स टीम आहे ती तुम्हाला मार्गदर्शन करत राहील. तुमचे सगळ्यांचे प्रेम सहकार्य असेच असू द्या. मी पुन्हा तुम्हाला पुढच्या आठवड्याला एका नवीन विषयासह, नवीन सेशनसह, कारण सध्या आपण एका जसं पुन्हा पुन्हा सांगतो की वेब सिरीज बघतो तर तशाच शेतीतील सूक्ष्मवीर या ॲग्रिकल्चर वेब सिरीजच्या माध्यमातून सगळ्या वीरांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत, देत आहोत. बरेचसे काही शेतकरी बंधू आज आपल्याकडे नवीन जुळलेले असतील तर बांधवांनो, तुम्ही जर काही सेशन शेतीतील सूक्ष्मवीर यांचे मिस केलेले असेल तर कृपया नक्कीच तुम्ही निवांत वेळेमध्ये हे सगळे सेशन तुम्ही ऐका. नक्कीच तुम्ही तुमच्या शेतीमध्ये जैविक पद्धतीने शेती कशी करावी, जैविक शेती काळाची गरज आणि ह्याच सगळ्या विषयांचा जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच चांगली माहिती तुमच्या मिळू शकते आणि तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर पडू शकते आणि तुम्ही अजून जे तांत्रिक पद्धतीने आपण शेती म्हणतो त्या तांत्रिक पद्धतीने तुम्ही शेती करू शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी आमच्या आनंद ॲग्रो केअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तर आमच्या आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण आनंद ॲग्रो केअरकडनं येणारे सर्व जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन तुम्हाला आनंद ॲग्रो केअरच्या माध्यमातून केलं जाईल. तर शेतकरी बंधूंनो, मी इथेच थांबतो कारण आजचा विषय होता डॉक्टर बॅक्टोज बॅक्टस म्हणजे बॅसिलस सबटिलिस. तुम्ही सर्वजण एकदा वापरून बघाल अशीच मी खात्री करतो आणि इथेच थांबतो. सर्वांना नमस्कार.